नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे कला येते आणि आबांना म्हणते, की "आजोबा, माझ्या रूममध्ये चांदेकरने जो हार ठेवला होता, तो आता नाही आहे. हार हरवलाय, तो चोरीला गेलाय." तेव्हा आबा म्हणतात, "अगं पण सुनबाई, तू असं काय बोलतीयेस? अगं तो हार किती महत्त्वाचा होता, तुला माहिती आहे ना? तो हार आपल्या आजोबा पणजोबा यांनी बनवला होता. किती महत्त्वाचा हार होता तो आणि तो हरवला कसा काय?" तेव्हा इथे सरोज म्हणत असते, "किती केअरलेस आहेस गं तू. तुला माहिती होतं ना तो हार खूप जास्त महत्त्वाचा आहे, मौल्यवान हार आहे आणि तू सहजरित्या इथे येऊन सांगतेस, की तो हार हरवला." तेव्हा इथे कला म्हणते, "सरोज मॅडम, मला माहिती आहे तो हार खूप महत्त्वाचा आहे, पण तो चांदेकरने त्याच्या हातानेच ठेवला होता. पण तो कसा काय हरवला मला खरंच माहिती नाही आहे. रूममध्ये मी सगळीकडे शोधला, मला नाही सापडला, म्हणून मी इथे येऊन सांगितलं." तेव्हा सरोज म्हणते, "हे सगळं मला आधीपासूनच माहिती होतं." तेव्हा इथे सरोज म्हणते, की "जेव्हा तो हार मी अद्वैतच्या हातामध्ये दिला होता आणि त्याने सहजरित्या तो तुझ्या हातामध्ये दिला ना, तेव्हाच मला कळलं होतं, की आता हा हार सापडणार आहे की नाही काही माहिती नाही. तेव्हा इथे आता तो हार आपण सगळीकडे शोधला पाहिजे," असं कलाचं म्हणणं असतं. तर इथे सरोजने आता कलावरतीच आळ घेतलेला असतो. तेव्हा नैना म्हणत असते, की "बरं झालं, माझ्यावरती आता कुणाचंच नाव येणार नाही आहे. आता तो हार काहीतरी करायला हवं, विल्हेवाट लावायला हवी. तोपर्यंत सरोज मामी, तुम्ही कलावरतीच आरोप करत राहा. मी तोपर्यंत त्या हाराची काहीतरी विल्हेवाट लावते," असं नैना आता ठरवत असते. तेव्हा इथे सरोजने आता कलावरती आळ घेतल्यानंतर कला म्हणत असते, की "सरोज मॅडम, मी खरं सांगते, मी काही केलेलं नाही आहे. तो हार चांदेकरनेच त्याच्या हाताने ठेवला होता. मला तर माहितीसुद्धा नाही आहे तो हार कुणी चोरला असेल." तेव्हा सरोज म्हणते, "मला माहिती आहेत गं तुझी ही नाटकं, आधीपासूनच माहिती आहेत." तेव्हा आबा म्हणतात, की "हे बघ सरोज, मला नाही वाटत की कलाने तो हार चोरला असेल. अगं कला आपल्या घरची लक्ष्मी आहे आणि लक्ष्मीचा असा अपमान करू नकोस. तू असं का बोलतेस? मला कळत नाही आहे. काय माहिती होतं तुला?" तेव्हा इथे सरोज म्हणते, की "आबा, अहो तो एवढा मोठा मौल्यवान हार, तो हिच्याकडे गेल्यानंतर परत मिळणार आहे का? आता हिनेच त्या हाराचं काहीतरी केलं असेल ना. तसंही हे खरे लोकं एकत्र आल्यानंतर काय करतील काय माहिती. आणि आबा, अहो तुम्हाला माहिती नाही आहे का यांचा खोटारडेपणा? मला तर चांगलंच माहिती आहे, यांचा खोटारडेपणा हा कधीही जाणार नाही आहे अंगातला आणि ही मुलगी, या मुलीनेच काही ना काहीतरी करून तो हार चोरला असेल, असं मला वाटतं." तेव्हा इथे कला म्हणत असते, की "आपण सगळेजण मिळून रूममध्ये शोधूया ना, सगळीकडे शोधूया हवं तर." तेव्हा इथे सरोज म्हणते, "तू तर गप्प बस गं, म्हणजे एवढं सगळं होऊनसुद्धा तुला तोंड चालवायचंच आहे." आणि ती आता कलाच्या कानाखाली मारायला जाणार, तेवढ्यातच तिथे अद्वैत येतो आणि म्हणतो, "थांब आई." तेव्हा सरोज म्हणते, "अद्वैत, तुला माहिती आहे का काय झालंय? अरे एवढा मोठा आपल्या आजोबा पणजोबांनी बनवलेला एवढा मौल्यवान हार हिच्याकडे तू दिला होतास ना, तो हरवलाय असं हिचं म्हणणं आहे. पण मला माहिती आहे तो तिनेच चोरलेला आहे आणि कुठेतरी लपवून ठेवला असेल आपल्या आईवडिलांना द्यायला." तेव्हा इथे आता कला आपल्या मनामध्ये म्हणत असते, की आता अद्वैतसुद्धा येईल आणि मलाच बोलेल. माझ्यावरती विश्वास नाही ठेवणार, स्वतःच्या आईचं ऐकेल आणि विनाकारण माझ्यावरती आरोप करेल. पण तसं आता काही होत नाही. अद्वैत म्हणतो, की "आई, हे बघ मला असं वाटतंय खरेने चोरी केलेली नाही आहे. मी सगळं काही ऐकलंय आणि मला माहिती आहे, मी खात्रीने तुला सांगू शकतो, की खरेने चोरी केलेली नाही आहे." तेव्हा आबा म्हणतात, की "मला पण हेच वाटतं. कला कधीच चोरी वगैरे नाही करणार. कारण कारण तिच्यामध्ये किती स्वाभिमानपणा आहे तो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे." तेव्हा इथे आता कलाच्या रूममध्ये घुसलेले असतात संगी आणि इथे राकेश, हे दोघेजणं तिथे गेलेले असतात आणि हार चोरलेला असतो नैनाने. तेव्हा इकडे आता अद्वैत म्हणतो, की "हा हार कलाने चोरलेलाच नाही आहे, हे मी खात्रीने सांगतोय. कारण काल रात्री आमच्या रूममध्ये चोर आले होते आणि त्या चोरांनी हार चोरला असेल असं मला वाटतंय." तेव्हा इकडे आता सरोज म्हणत असते, "चोर आले होते? अरे मग तू सांगितलं का नाहीस?" तेव्हा अद्वैत म्हणतो, "मी पोलिसांना फोन करतो आणि मग ते येऊन सगळीकडे तपासणी करतील." तेव्हा नैना म्हणते, "अरे देवा, आता जर पोलीस आले आणि त्यांना जर माझ्या कपाटामध्ये जर हार सापडला तर मी काय करू? जा नैना जा, तो हार पुन्हा जिथे होता तिथे नेऊन ठेव, नाहीतर तुझं काही खरं नाही आहे." तेव्हा इकडे आता कला म्हणत असते, "चांदेकर, अरे पण ते चोर आले होते ना, ते कशी बरं चोरी करतील? तू बघितलंस ना लाईट गेल्यानंतर ते चोर लगेच निघून गेले. ते आपल्या रूममध्ये थांबलेसुद्धा नाही आणि परत ते आपल्याला दिसलेसुद्धा नाही." आणि इथे अद्वैत म्हणतो, "अगं पण त्याने हार चोरला असेल ना?" कला म्हणते, "कसं काय? ते
लाईट गेल्यानंतर ते चोर लोक तिथून निघून गेले. त्यांनी आपल्याला बांधून ठेवलं, नाचायला लावलं. पण ते चोर लोक लाईट गेल्या गेल्या आपल्यासमोरच निघून गेले ना. त्यानंतरला तू सगळ्यात आधी हात वगैरे सोडल्यानंतर तू हार चेक केलास. हार चेक केल्यानंतर आपण पुन्हा लाईट चालू करायला गेलो. लाईट चालू केल्यानंतर पुन्हा आपण रूममध्ये आलो आणि तो हार चेक केला. तेव्हा बघितलं तर काय, तो हार होता. मग चांदेकर तूच मला सांग, ते चोर गेलेले होते, ते हार चोरायला कसे काय येतील? तेव्हा सरोज म्हणते, कोण चोर? कोण आलं होतं रूममध्ये? आणि अद्वैत, अरे तुझ्या रूममध्ये, आपल्या घरामध्ये चोर आले होते आणि तुम्ही लोकांनी साधे आम्हाला सांगितलंसुद्धा नाही, उठवलंसुद्धा नाही. तेव्हा आबा म्हणतात, नाहीतर काय, अरे अद्वैता, आम्हाला उठवायचं तरी ना. बरं चल, आता पोलिसांना फोन कर चल. तेव्हा इथे आता खूपच जास्त घाबरलेला राकेश, आता त्याला असं वाटत असतं आमच्यावरती आळ येतोय की काय. तर इकडे आता पोलिसांना फोन करा आणि सांगा की चांदेकरांच्या इथे चोरी झाली आहे, असं इकडे आता सरोज म्हणत असते. तेव्हा कला म्हणत असते, चांदेकर, मला खरंच असं वाटतंय रे की त्या चोरांनी चोरी केलेलीच नाही आहे, कारण ते चोर नव्हते, मी खरं सांगते. तेव्हा इकडे सरोज म्हणत असते, तुला काय गं त्यांचा एवढा पुळका? तुझा का त्यांच्यावरती विश्वास आहे? चांदेकरांच्या इथे चोर आले होते, तुला कळलं का? मग ते साधेसुधे चोर असणार आहेत. मला असं वाटतंय की हिने तर त्या चोरांना बोलवलं नव्हतं ना, की चोरांनो या आणि तुम्ही हार घेऊन जा म्हणून, म्हणजे तिच्यावरती आळ येणार नाही. ही असं करूच शकते. माझा तिच्यावरती अजिबात विश्वास नाही आहे, कळलं ना. तेव्हा इथे कला म्हणते, सरोज मॅडम, मी खरं सांगते, मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, आई अगं शांत हो ना. हे बघ, मलासुद्धा तेच वाटतंय की खरेने काही केलेलं नाही आहे. मी पोलिसांना फोन करतो ना, मग ते सगळीकडे तपास करतीलच. तेव्हा इथे सरोज म्हणत असते की कर, पोलिसांना फोन कर आणि आत्ताच्या आत्ता इथे बोलावून घे. तेव्हा इकडे आता अद्वैत म्हणत असतो की मला माहिती आहे ही चोरी खरेने नाही तर त्या चोरानेच केलेली आहे, खरे असं अजिबात करणार नाही. तर इथे सगळ्यांच्या समोर पहिल्यांदा अद्वैतने कलाची बाजू घेतलेली असते. तर इथे सरोज आता पोलिसांना फोन करायला सांगत असते आणि अद्वैत पोलिसांना फोन करत असतो. तेव्हा नैना खूपच जास्त घाबरते. नैना म्हणते, जा नैना जा, तो हार जिथे होता ना तिथे नेऊन ठेव, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा इथे अद्वैत म्हणतो की पोलिसांना आता मी फोन करून सांगतोय, पण मला माहिती आहे तो हार त्याच चोरांनीच चोरलेला आहे. त्यानंतरला संगी म्हणत असते, नाही नको नको जावई बापू, तुम्ही आहे ना पोलिसांना फोन करू नका, चोर नव्हते ते. तेव्हा अद्वैत म्हणतो, हे काय बोलताय तुम्ही मिसेस खरे, चोर नव्हते ते? अहो आता तर तुम्ही तुमच्या मुलीला खरं तर झापायला हवं. एवढं सगळं होऊनसुद्धा ती म्हणते की चोरांनी काही केलेलं नाही आहे. तुम्ही ओरडा ना तिला, तुम्ही पण काय म्हणताय की ते चोर नव्हते म्हणून. तेव्हा इथे संगे म्हणते की मी खरं सांगते, ते चोर नव्हते, कारण ती, मी आणि राकेश, आम्ही दोघे जण होतो. तेव्हा इथे सगळ्यांनाच खूप आश्चर्याचा धक्का बसतो. त्यानंतरला नैना आता अद्वैतच्या रूममध्ये आलेली असते. नैनाने जो काही हार चोरलेला असतो, ती लगेचच घाईघाईने तो हार घेते आणि आता अद्वैतच्या रूममध्ये जात असते. पहिल्यांदा ती स्वतःच्या कपाटाचा दरवाजा उघडते आणि तिने जिथे हार ठेवलेला असतो त्यातून ते हार लगेचच आता काढते आणि आता अद्वैतच्या रूममध्ये जाऊन तो हार ती ठेवणार असते नेहमीप्रमाणे. तेव्हा इथे संगी म्हणते की मी गेले होते चोर बनून, पण आमचा चोरी करायचा अजिबातच हेतू नव्हता. तेव्हा सरोज म्हणते, घ्या, म्हणजे आता घरातच चोर होते तर मला माहितीच होतं हे खरे कुटुंब काही शांतपणे राहणार काय, त्यांच्या रक्तामध्येच आहे ना चोरी वगैरे करणं. तेव्हा सरोज म्हणते की या लोकांनीच हे सगळं केलं असेल, म्हणून तर ही कला चोरांची बाजू घेत होती ना. चल आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलव आणि ह्यांची तपासणी करायला सांग. तेव्हा संगे म्हणते, हे बघा, पोलिसांना बोलवू नका, मी खरं खरं सांगते, मी अद्वैतरावांच्या रूममध्ये गेले होते, पण आम्ही चोरी करायला गेलो नव्हतो. आबा तुम्हाला पण माहिती आहे ना हो, इथे जावई बापू आणि कलाची सारखी भांडणं होत असतात. अद्वैतराव आणि कला एकत्र यावे, त्यांच्यामध्ये प्रेम जिव्हाळा निर्माण व्हावा, म्हणून फक्त मी प्रयत्न करत होते, बाकी काही नाही. बाकी माझा चुकीचा असा काही हेतू नाही आहे. चोरी तर लांबचीच गोष्ट. तेव्हा रोहिणी म्हणते, मिसेस खरे, अहो तुम्ही माझ्या रूममध्ये राहायचात, मग तुम्ही अशी चूक कशी काय केली? मला पण माझं कपाट चेक करायला हवं आहे, हार वगैरे सगळं काही व्यवस्थित आहे ना ते बघायला हवं आहे. तेव्हा इथे कला म्हणते, मॅडम हे तुम्ही काय बोलताय? अहो मी खरं सांगते, चोरी तर आम्ही केलेलीच नाही आहे आणि माझ्या आईने सुद्धा काही केलेलं नाही आहे. लाईट गेल्यानंतर ते दोघेजणं तर बिचारे बाहेर निघून गेले आणि पुन्हा ते आलेसुद्धा नाही. झोपता झोपतासुद्धा चांदेकरने पुन्हा पुन्हा तो हार आहे की नाही ते चेक केलं होतं, तर हार कपाटामध्येच होता. त्याने तर लॉकरमध्ये ठेवला होता. मग तो हार कुणी बरं काढला असेल, असे अनेक प्रश्न आता उभे राहिलेले असतात.
त्यानंतरला इथे संगी म्हणत असते की पोलिसांना खरंच बोलवू नका. मी खरं सांगते, तो हार मी चोरलेलाच नाही आहे. मला त्या हाराबद्दल काही माहितीसुद्धा नव्हतं. मी खरं सांगतोय. तेव्हा इथे राकेशला आता खूप जास्त वाईट वाटत असतं. आपल्यावरती नाव येतोय की काय, आपल्यावरती आळ येतोय की काय, अशी त्याला भीती वाटत असते. त्यानंतरला इथे आता चोरी करत असताना ते दोघेही रूममध्ये आलेले असतात. कला अद्वैतला आता बांधून ठेवतात. त्यानंतरला दोघांना नाचायला सांगतात आणि ते दोघेसुद्धा त्या दोघांबरोबर संगी आणि राकेश नाचत असतात. हे सगळं आता इथे संगी सांगत असते. ती म्हणत असते की आम्ही फक्त गेलो होतो त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी. बाकी पैसे चोरी करण्याचा हेतू आमचा तर अजिबातच नाही आहे. त्यामुळे इथे आता संगी खरं खरं सांगत असते. कला म्हणत असते की आता हा हार जर मी जिथे होता तिथे ठेवला तर मग सगळ्यांना प्रश्न पडेल की हार इथे आला कसा. आणि आता कलावरती तर सगळ्यांनी आरोप केलेलेच आहे. मग कला, तुला का मी सहजासहजी सोडू? तसंही तुला मोठेपणा मिरवायची खूप गरज असते ना. आता घे मग. आणि इथे नैनाने आता कलाच्याच बॅगेमध्ये तो हार ठेवून दिलेला असतो. तेव्हा संगी म्हणत असते की नाही नाही सरोज मॅडम, असं करू नका हो. मी फक्त सगळी तयारी केली होती. बाकी हाराबद्दल मला खरंच काही माहिती नाही आहे. तुम्ही आमच्यावरती आरोप नका करू. आम्ही गरीब असलो ना तरीसुद्धा स्वाभिमानी आहोत. मी कधीच माझ्या मुलांना किंवा मला मी सांगितलं नाही की चोरी वगैरे करा म्हणून. कधी कधी बोलण्यामध्ये खोट होईल, पण मी चोरी वगैरे आम्ही अजिबात करत नाही. आमच्या रक्तात खरंच ते नाही आहे. त्यानंतर इथे संगी म्हणत असते की हात जोडते, पण प्लीज विश्वास ठेवा. तेव्हा राकेश म्हणत असतो की माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेतोय. पण तुम्ही आमच्या मावशीवरती जे काही आरोप करताय ना ते खरंच चुकीचे आहेत. तेव्हा सरोज म्हणते, अच्छा म्हणजे आता तू दीड दमडीचा नोकर मला हे सगळं सांगणार आहे का? तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की तुम्हाला जे समजायचं आहे ते समजा, पण ही गोष्ट मी खरी सांगतो. आमची मावशी आहे ना ती खूप साधीभोळी आहे हो, पण जर ती भडकली तर तिला राग पण खूप येतो. चोर जर कुठे गेला ना तर पायातलं पायतान काढून त्याला मारायलासुद्धा मागे पुढे ती बघत नाही. म्हणून मी तुम्हाला हात जोडून सांगतोय की माझ्या मावशीने अजिबात चोरी केलेली नाही आहे. ती कधी हा विचारसुद्धा नाही करू शकत, असं राकेश म्हणत असतो. तेव्हा इकडे नैना म्हणत असते की आता तो हार तर मी कलाच्या रूममध्ये ठेवला आहे. आता सगळा आळ तिच्यावरती येईल. कलाला त्याबद्दल काही माहिती नसतं. कला म्हणते की मी खरं सांगते, आईला मी ओळखलं होतं. आई कधीच चोरी नाही करणार. तेव्हा अद्वैत म्हणतो, काय तू तुझ्या आईला ओळखलं होतंस? मग मला सांगितलं का नाहीस? तेव्हा सरोज म्हणते, अरे कसं काय सांगणार? तू बघितलंस का, संपूर्ण खरे कुटुंबीय एकमेकांना इथे साथ देत होतं. तेव्हा इथे कला म्हणत असते, नाही चांदेकर, असं अजिबात नाही आहे. तू बघितलंस ना जेव्हा आपले हातबीत बांधून ठेवले होते तेव्हा आई तुला काय म्हणाली? अद्वैतराव म्हणाली. आणि मी ओरडल्यानंतर ती माझ्यावरती ज्या पद्धतीने ओरडते, खेकसते, तसेच ती माझ्यावरती सुद्धा ओरडली. तेव्हाच मी ओळखलं होतं की ही आईच आहे आणि आपल्या दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करते. पण मग तो हार गेला कुठे? बरोबर की नाही? म्हणजे चोर तर निघून गेले होते, मग हार जाईल कुठे? तर मला असं वाटतं की आपण इथे बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपण सगळेजण जाऊया आणि माझ्या रूममध्ये तो हार कुठे दुसरीकडे ठेवला आहे का ते शोधूया. चांदेकर, तू सुद्धा चल. हे बघ, तू तुझ्या नजरेने तो हार शोध. हार नक्की कुठे आहे ते आपल्याला बरोबर कळेल. म्हणजे मी तर शोधला, पण कधीकधी घाबरल्यामुळे आपल्याला तो हार शोधता येत नाही. तू तुझ्या नजरेने शोध, म्हणजे तो सापडेल. तेव्हा सरोज म्हणते की पहिल्यांदा मला पटेल अशी गोष्ट बोलली आहेस तू. हार तर शोधणारच ना, हार तर शोधायलाच हवा. कुणीही नाही आलं ना तुझ्या रूममध्ये तरीसुद्धा मी येणार आहे आणि मी तुझ्या रूममध्ये सगळीकडे तो हार तपासणार आहे, असं आता सरोज कलाला म्हणत असते. तर इथे आता रोहिणी म्हणत असते की हार तर तुझ्याच रूममध्ये मग सापडेल ना, हार जाईल तरी कुठे? बाहेरचा चोर आलेला नाही आहे, मग घरातलं असं कोण असेल ज्याने हा हार चोरलेला असेल? तर इथे सगळ्यांना आता कलावरतीच संशय येत असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, सगळेजण आता कलाच्या रूममध्ये शोधाशोध करत असतात. अगदी आबासुद्धा, रजनीसुद्धा आणि इथे अद्वैत आणि सरोजसुद्धा. सगळीकडे जेव्हा हार शोधत असतात तेव्हा सरोज बरोबर ती बॅग काढते ज्याच्यामध्ये नैनाने तो हार ठेवलेला असतो. तेव्हा सरोजच्या हातामध्ये तो हार आल्यानंतर तिला खूप मोठा धक्का बसतो. तिला कळतं की हा हार कलाने चोरला असेल आणि तिनेच तो बॅगमध्ये सुद्धा टाकला असेल. तेव्हा तो हार बघितल्यानंतर कलाबरोबर संगीला, सगळ्यांनाच, घरातल्या लोकांना खूप मोठा धक्का बसलेला असतो की इथे कलाच्या बॅगमध्ये हा हार आलाच कसा? ती तर म्हणते की मी चोरी केलेली नाही आहे. मग हा हार
हार कसा काय आला? तेव्हा इथे कला आता टेन्शनमध्ये आलेली असते. अद्वैत त्या हाराकडे बघतो आणि तो विचार करत असतो, की कला तर मगाशी म्हणत होती, की तिने चोरी वगैरे काही केलेली नाहीये. मग हा हार कुठून आला? हार कुठून आला असा प्रश्न त्याला पडलेला असतो आणि तो आता खूपच जास्त इथे कलाकडे रागाने बघत असतो.